तुमच्याही बाबतीत असं होतं का? पगार आला आणि 5 दिवसात संपला, मग पुढचे 25 दिवस उधारीवर. नमस्कार मित्रांनो, काल आपण क्रेडिट कार्ड EMI गोड सापळा याविषयी बोललो. आज CA राम डावरे सरांच्या फ्रॉम लोन ट्रॅप टू फायनान्शियल फ्रीडम मालिकेतून बघणार आहोत, पगार किंवा उत्पन्न आला की संपतो का? कारण शोधा. हो, सरांनी सांगितलं होतं ना, कारण पगार येताच पहिलं पैसे कुठे जातात? EMI, क्रेडिट कार्ड बिल, पर्सनल लोनचे हप्ते. बरोबर. आणि जेव्हा गरजेपुरते पैसे उरतच नाहीत, तेव्हा पुन्हा नवीन कर्ज घेतलं जातं. यालाच म्हणतात डेट सायकल. जितका जास्त पळतो तितकाच जास्त खोल अडकतो. म्हणजे खरं कारण खर्चावर नियंत्रण नाही आणि बजेट नसणं, बरोबर ना? अगदी. सरांचा ॲक्शन पॉइंट लक्षात ठेवा. पगार आल्यानंतर पहिल्यांदा 10% बचतीसाठी बाजूला ठेवा. मग उरलेल्या पैशात EMI आणि खर्च भागवा. छोटा बदल पण मोठा फरक घडवेल. वा, हे खरंच प्रॅक्टिकली उपयोगी आहे. मित्रांनो, पुढच्या भागात भेटूया फ्रॉम लोन ट्रॅप टू फायनान्शियल फ्रीडम या मालिकेतून.